सर्व शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना माझा सप्रेम नमस्कार। आज आपल्याला पवित्र पोर्टल बाबत जे काही शिक्षणाधिकाऱ्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राविषयी सविस्तर माहिती घ्यायची आहे। आणि या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिलेलं, एक नाही दोन नाही, तब्बल 50 शैक्षणिक संस्थांच्या जाहिराती रिजेक्ट करण्याबाबत त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे। आणि हे पत्र कोणाचा तरी कोणीतरी अधिकाऱ्यांचा त्यांना फोन आला आणि त्या फोनवरून त्यांनी माननीय शिक्षण संचालक यांना पत्र लिहिलेलं आहे की 1 पासून तर 50 पर्यंत या सर्व शैक्षणिक संस्थांच्या जाहिराती रिजेक्ट करायच्या आहेत, असं हे पत्र आहे। या पत्रामध्ये सर्व शैक्षणिक संस्थांचे नाव सुद्धा आहेत। ते नाव सुद्धा आज आपल्याला बघायचे आहेत मित्र। ते नाव मी लवकरच या स्क्रीनवर आता शेअर करतो। आपल्याला स्लाइडच्या माध्यमातून ही सर्व माहिती घ्यायची आहे। याचं अधिकृत पत्र सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे। माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, पवित्र प्रणाली पद भरती 2025 फेज 1 कनिष्ठ महाविद्यालयाची जाहिरात पवित्र पोर्टलवरून रिजेक्ट करण्याबाबतची संपूर्ण माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे मित्र। आता आपल्याला पुढे बघायचं आहे की या पत्राचा तपशील काय आहे। पत्राचा अधिकृत तपशील आहे, हे पत्र आहे ज्या दिवशी जाहिरात अपलोड करण्याची शेवटची तारीख होती त्याच दिवसाचं हे पत्र आहे। दिनांक 21/7/2026, माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे, त्यांनी संदर्भ लिहिलेला आहे माननीय वरिष्ठ अधिकारी पुणे यांचे दूरध्वनी संदेश। म्हणजे वरिष्ठ अधिकारी पुणे यांचा संबंधित जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांना दूरध्वनी संदेश आलेला आहे। आणि त्या दूरध्वनी संदेशानुसार त्यांनी 50 शैक्षणिक संस्थांच्या जाहिराती रिजेक्ट करण्यासाठी पत्र लिहिलेलं आहे। या शैक्षणिक संस्था कोणत्या आहेत ते आपल्याला आता सविस्तर बघायचं आहे। खालील यादीतील संस्थांच्या जाहिराती रिजेक्ट करण्याबाबत त्यांनी विनंती केली। खाली काही शैक्षणिक संस्थांच्या जाहिराती त्यांनी दिलेल्या आहेत आणि ह्या जाहिराती त्यांनी रिजेक्ट करण्याची विनंती केलेली आहे। मित्रांनो, विनंती कोणत्या तारखेला केली तर 21 जुलै ही तारीख शैक्षणिक संस्थांना जाहिराती दुरुस्ती करणे व अपलोड करणे यासाठी शेवटची तारीख होती। त्याच तारखेला त्यांनी हे पत्र माननीय शिक्षण संचालक पुणे यांना लिहिलेलं आहे। आता या पत्रामध्ये संस्थांची यादी त्यांनी दिलेली आहे। अनुक्रमे सुरुवातीला आपल्याला 1 ते 10 शैक्षणिक संस्था इथं बघायच्या आहेत। बघा, संस्थेचा कोड दिलेला आहे, संस्थेचं नाव दिलेलं आहे, त्यांचा जिल्हा दिलेला आहे, त्यांचा शिक्षण स्तर दिलेला आहे, पद दिलेलं आहे। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, कोंडगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील ही शैक्षणिक संस्था आहे। तिचा स्तर आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदाची ती जाहिरात आहे, ते रिजेक्ट करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, माध्यमिक आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक। त्यानंतर श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव सोलापूर आणि माध्यमिक उच्च माध्यमिकची जाहिरात त्यांनी रिजेक्ट करायचं सांगितलेलं आहे। त्यानंतर पहिल्या याच्यामध्ये कॉलममध्ये संस्थेचा कोड सुद्धा त्यांनी दिलेला आहे। श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी सोलापूर, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक अंशतः वेळ। त्याच्यानंतर पुढला जो आहे शिक्षण संस्थेचं नाव जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था, सर्जापूर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर, यांचं सुद्धा सोलापूर जिल्ह्यामधील संस्था आहे, माध्यमिक आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक जाहिरातीबाबत आहे। ही जाहिरात त्यांनी रिजेक्ट करायला सांगितलेली आहे। श्री दत्ता शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ बार्शी सोलापूर, माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिकची जाहिरात रिजेक्ट करायला त्यांनी सांगितलेलं आहे। भारत शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर रेल्वे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आहे, माध्यमिक स्तर आहे
आणि उच्च माध्यमिकची जाहिरात आहे ती रिजेक्ट करायचं सांगितलेलं आहे. अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ केम संचालित तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातली ही जाहिरात आहे. माध्यमिकचा स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षकाची जी काही जाहिरात आहे ती रद्द करायला सांगितलेली आहे. त्यानंतर श्री अन्नपूर्णा शिक्षण प्रसारक मंडळ मानेगाव सोलापूर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक, श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ लिमगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची जी जाहिरात आहे ती रिजेक्ट करायला सांगितलेलं आहे. पुढचा जो स्तर आहे मित्र तो आहे म्हणजे 11 ते 20 आणखी पुढे शैक्षणिक संस्था आहेत आणि त्यांचा जो स्तर आहे तो उच्च माध्यमिकचाच आहे. माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ कुर्डवाडी सोलापूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदाची जाहिरात आहे. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातली आहे. माध्यमिकचा स्तर आहे आणि उच्च माध्यमिकची जाहिरात आहे ती रिजेक्ट करायचं सांगितलेलं आहे. नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते सोलापूर माध्यमिकचा स्तर आहे उच्च माध्यमिक शिक्षकांची जाहिरात आहे. द सासवड माडी एज्युकेशन सोसायटी मडीनगर अकलूज सोलापूर माध्यमिकचा स्तर आहे उच्च माध्यमिकची जाहिरात आहे. शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिकचा स्तर आहे उच्च माध्यमिकची जाहिरात आहे. त्यानंतर श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संस्था माळशिरस सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिकचा स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची जाहिरात आहे. शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा सोलापूर माध्यमिकची स्तर आहे आणि उच्च माध्यमिकची ती जाहिरात आहे. त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा शिक्षण प्रसारक मंडळ साळगर बुद्रुक. त्यानंतर पुढे श्री अंगारसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ अंगार हे सुद्धा सोलापूर जिल्ह्यातीलच आहेत आणि ह्या ज्या सर्व शिक्षण संस्था आहेत यांचा जो स्तर आहे तो माध्यमिक आहे आणि उच्च माध्यमिकच्या ज्या काही जाहिराती आहेत यांच्या रिजेक्ट करायचं पत्र संबंधित शिक्षणाधिकारी यांनी लिहिलेलं आहे. पुढे संस्थांची यादी आता अनुक्रमांक 21 ते 30 अशा ह्या संस्था 50 आहेत मित्रांनो. त्यांची माहिती आपले शिक्षक जे काही उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत यांना माहिती असणं फार गरजेचं आहे. नेताजी विद्या विकास मंडळ आहे सोलापूर माध्यमिक स्तर आहे उच्च माध्यमिक शिक्षक. कैलासवासी कर्मवीर भीमराव महाडिक शिक्षण प्रसारक मंडळ टाकळी सिकंदर सोलापूर माध्यमिक स्तर आहे उच्च माध्यमिक शिक्षक आहे. पुन्हा कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील शिक्षण प्रसारक मंडळ सेटपट तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक आहे. श्री हनुमान क्रीडा शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था येवती तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातीलच आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक आहे. कैलासवासी संभाजीराव गारत बहुउद्देशीय व संशोधन संस्था मोहोळ सोलापूर माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक आहे. त्यानंतर जगदंबा शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ पोखरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ही सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक आहे. मोहोळ तालुका सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ मोहोळ सोलापूर जिल्ह्यातीलच आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिकची जाहिरात आहे. पुढे बघायचंय आपल्याला श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ नरखेड सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिकची जाहिराती आहे. त्यानंतर नेताजी शिक्षण प्रसारक मंडळ हे सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिकच्या जाहिराती आहेत. त्यानंतर पाटवर्धन पुरोली शिक्षण प्रसारक मंडळ पाटवर्धन पुरोली तालुका पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामधील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक आहे. अशा प्रकारे आपण सध्या 30 संस्था बघितलेल्या आहेत. पुढे 31 ते 40 संस्थांची यादी याच्यामध्ये आलेली आहे. एकूण ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या 50 आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. श्री दादासाहेब सोंदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची जाहिरात आहे. इंडियन नॅशनल हनुमान डेव्हलपमेंट इंटिग्रेटिव्ह असोसिएशन पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक आहे. पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदांची जाहिरात आहे.
श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची जाहिरात आहे. श्रीमान ए के पाटील, श्री विठ्ठल एस के जीव्हीई प्रतिष्ठान वेणूनगर घुरसाळे तालुका पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची जाहिरात आहे. चंद्रभागा विद्या विकास मंडळ चाळे तालुका पंढरपूर हे सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदांची जी काही जाहिरात आहे ते रिजेक्ट करण्याचं सांगितलेलं आहे. पुढे आहे सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिकची जाहिरात रद्द करण्याचं सांगितलेलं आहे. श्री सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळ आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिकची जाहिरात रद्द करण्याचं सांगितलेलं आहे. श्री लक्ष्मणराव एडगे शिक्षण प्रसारक मंडळ हळद हिवाडी सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिकचा स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदांची जाहिरात आहे. महात्मा फुले क्रीडा आणि शिक्षण प्रसारक मंडळ सोनत तालुका सांगोला हे सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिकचा स्तर आहे आणि उच्च माध्यमिकची जाहिरात रिजेक्ट करण्याचं सांगितलेलं आहे. पुढचे जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांची यादी आहे. अनुक्रमे 41 ते 50 ची लिस्ट आता आपल्याला बघायची आहे. मांडेश एज्युकेशन सोसायटी आजनाळे तालुका सांगोला सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिकचा स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदाची जाहिरात रिजेक्ट करण्याचं सांगितलेलं आहे. श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ वडाला सोलापूर माध्यमिकचा स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदांची जाहिरात रिजेक्ट करण्याचं सांगितलेलं आहे. विश्वकृपा विद्या प्रतिष्ठान बाळेस जिल्हा सोलापूर आहे. माध्यमिकची स्तर आहे आणि उच्च माध्यमिकची जाहिरात आहे. इंदिरा ज्ञानवर्धनी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे, उच्च माध्यमिक शिक्षक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ तंडुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हे सुद्धा सोलापूर जिल्ह्यातीलच आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक आहे. मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर हे सुद्धा सोलापूर जिल्ह्यातीलच आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक अंशतः जे गडाडी ताशिकेवर. श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक अंशतः गडाडी तासिकाप्रमाणे. पुढे आपल्याला बघायचं आहे DAV कॉलेज ट्रस्ट अँड मॅनेजमेंट सोसायटी नवी दिल्ली सोलापूर माध्यमिकचा स्तर आहे, उच्च माध्यमिक शिक्षक आहे. शाहू शिक्षण संस्था पंढरपूर हा सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील आहे. 50 क्रमांकाची ही संस्था या लिस्ट मध्ये आहे. माध्यमिक स्तर आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या रिजेक्ट करायच्या सांगितल्या. बघा या पत्रातून असं स्पष्ट दिसते की यामध्ये काहीतरी त्रुटी आहे. त्रुटी असल्यामुळे त्यांना पुण्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. माननीय शिक्षणाधिकारी यांना शिक्षणाधिकारी ZP सोलापूर आणि त्यांनी पत्र लिहिलेलं आहे माननीय शिक्षण उपसंचालकांना की ह्या ज्या 50 शिक्षण संस्था आहेत यांच्या जाहिराती आपण रिजेक्ट करा. आता त्याच्या मागलं काय डिटेल्स कारण आहे काय नाही ते याच्यामध्ये दिलेलं नाही. पण 50 शैक्षणिक संस्थांची जी काही यादी आहे ती यादी आपण दिली आहे. आपल्या शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्या माहितीस्तव पवित्र पोर्टलच्या बाबतीतली ही बातमी असल्यामुळे आपण ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आहे. तुम्हाला शेवटी पवित्र पोर्टललाच व्हिजिट द्यायची आणि पवित्र पोर्टलवर जे काही परिपत्रक येतात त्यावरच विश्वास ठेवायचा. ही फक्त एक माहितीस्तव काय सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टल बाबतीत काय सुरू आहे त्या बाबतीत आपण जाणून घेतलेलं आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याला लाईक करा, याला शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला मित्र आपण जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आम्ही नवीन व्हिडिओ बनवतो त्याचं जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला प्राप्त. आता आपण आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.